नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज सकाळी सकाळी आम्ही एअरपोर्टला आलो आहे आणि एअरपोर्टवरून आम्ही कुठे चाललो आहे तो सस्पेन्स आहे. तर चला मग. तर आता आमचं चेक इन झालं आहे आणि आम्ही आता चाललो इमिग्रेशनसाठी. तर आता आमचं इमिग्रेशन पण झालं आहे आणि आम्ही आता चाललो आहे ड्युटी फ्रीला. चाललो आहे म्हणजे आलो आहे ड्युटी फ्रीला. आणि ड्युटी फ्रीमध्ये काही लिकर परचेस करायची आहे, ती येताना पिकअप करणार आम्ही. सो लेट्स गो. आणि आत्ता आम्ही ड्युटी फ्रीमधनं बाहेर पडलो आहे आणि फूड हॉलला आलो आहे. तर भूक तर एवढी काही लागली नाही आहे, पण थोडंसं खाऊ. हे गाईज, नमस्कार आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सो आता मी एअरपोर्टला आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कुठे चालले. सो मी आणि माझी फॅमिली आम्ही चाललो आहे थायलंडला आणि आमचं आता 9:15चं फ्लाईट आहे. सो आता झाले 6:50 आणि आम्ही आता एअरपोर्टला वाट बघतो आहे बोर्डिंग कधी सुरू होते त्याची. सो लेट्स गो. सो आता आमचं फ्लाईट फुकेटला लँड झालं आहे आणि मध्ये थोडासा टर्ब्युलन्स होता, पण आता सवय झाली आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही. नाही तर पहिल्यांदा खूप घाबरायला व्हायचं. सो आता पहिलं इमिग्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आमच्या बॅग्स कलेक्ट करायच्या आहेत. तर इथे इमिग्रेशनला खूप मोठी गर्दी आहे आणि मी 1-2 रील्समध्ये पाहिलेलं की फुकेतला खूप गर्दी असते इमिग्रेशनसाठी आणि खरोखर खूप गर्दी होती. सो इंडियन्ससाठी थायलंडचा विजा जो आहे तो ऑन अरायवल आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला 72 आवर्स आधी एक अरायवल फॉर्म फिल करायला लागतो. दॅट्स इट. सो आता आम्ही आमच्या बॅग्स कलेक्ट करून बाहेर आलो आहे आणि कॅबसाठी थांबलो आहे. आम्ही ग्रॅबवरनंच कॅब बुक केली कारण ते खूप स्वस्त आणि कन्व्हिनियंट असतं. सो इथे एक छोटासा काउंटर होता. काउंटर म्हणण्यापेक्षा त्यांचं एक छोटंसं केबिन टाईप होतं. तिथून आम्ही कॅब बुक केली आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलवर. सो आमची कॅब ड्रायव्हर खूप फ्रेंडली होती आणि ती खूप गप्पा मारत होती आणि तिचं इंग्लिश पण खूप चांगलं होतं. अदरवाईज थायलंडमध्ये कॅब ड्रायव्हरचं इंग्लिश एवढं ठीकठाक असतं, पण तिचं इंग्लिश चांगलं होतं. आणि आता आम्ही आलो आमच्या हॉटेलमध्ये. आम्ही फुकेतमध्ये एम सोशलमध्ये राहिलो आहे आणि हे त्यांचं मेन हॉटेल इकडचं. आणि इथून आता आम्ही बगीने जाणार आहोत आमच्या हॉटेलमध्ये जिथे आम्ही राहणार आहोत.
आता रूमवर गेल्यावर मी तुम्हाला लगेच रूम टूर देणार आहे, कारण जसं मी दरवेळेस सांगते त्याप्रमाणे रूम मेसी होतो. हे गाईज, सो हा आहे आमचा रूम आणि दरवेळेसारखं मी तुम्हाला पहिल्यांदा आल्याबरोबर लगेच रूम टूर देते. मी पण अजून रूम नीट बघितला नाही आहे. सो हा आहे वॉशरूम. अँड दॅट्स मी. आणि इथे बाहेर आहे कॉफी स्टेशन. हा छोटासा फ्रीज. सो आम्ही बाजूबाजूचे 2 रूम्स घेतलेत, कारण सिया आणि ओगीला तिथे वेगळं राहायचं होतं. सो तो रूम एक आम्ही घेतला आहे आणि हा एक रूम घेतला आहे. तो हा आहे आमचा बेड. हा आहे सागर. आणि आमच्या बॅग्स झाल्या आहेत आता. थँक्यू. सागर हे ओपन दे होते जरा. स्वादिका ते ओपन कर ना. अरे गॅलरी ओपन होती. आणि ही आहे आमची बाल्कनी. आणि ही आहे आमची बाल्कनी. सो हा होता माझा रूम टूर. आणि आता आम्ही थोडं फ्रेश होऊन बाहेर जाणार आहोत. सो लेट्स गो. थायलंडला आलो आणि 7-Elevenला येणार नाही असं पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे रूमवर गेल्यानंतर लगेच आम्ही 7-Elevenला आलो आहे काय काय खायचं आहे त्याच्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी घ्यायला. आम्ही जिथे राहिलो आहे एम सोशलमध्ये ते पटाँग बीचपासनं एकदम हार्डली 5 मिनटावरती आहे. आणि आम्ही पण फर्स्ट टाईमच आलो आहे, त्यामुळे आम्ही आता बघायला आलो आहे बाहेर की काय काय जवळ आहे ते. आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी इथून जवळ आहेत. पटाँग बीच म्हणजे जी बांगला लेन आहे ती जवळ आहे इथून. आणि बीच जवळ आहे. आणि इथे बरेच शॉपिंग ऑप्शन्स पण आहेत. म्हणजे स्ट्रीट शॉपिंग करू शकतो आपण. आपल्याकडे जसे इंडियन रुपीज चालतात तसं थायलंडमध्ये थाई बात ही करन्सी चालते. आणि ते लोक $US पण एक्सेप्ट करतात. तुम्ही जर कधी थायलंडमध्ये ट्रॅव्हल करणार असाल तर जास्तीत जास्त कॅश कॅरी करा, कारण इथे कॅश जास्त घेतली जाते. आणि जर तुम्ही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवरती जर ट्रान्झॅक्शन करणार असाल तर 2 to 5% त्याच्यावरती चार्जेस घेतले जातात. आम्ही आता आलो आहे डिनरला टायगर नावाच्या थाय रेस्टॉरंटमध्ये. आणि इथे मी बहुतेक थाय करी घेणार आहे, कारण इकडची थाय करी फेमस आहे. सो इथे आम्ही ऑर्डर केलं आहे मँगो स्टिकी राईस आणि थाय करी राईस. पण ह्यांचा मँगो मला बिलकुल आवडला नाही, कारण आपल्याला हापूस आणि आपल्या इकडचे जे मँगोज असतात त्याची टेस्ट माहिती आहे. तो मला इकडचा मँगोची टेस्ट बिलकुल आवडली नाही, बिकॉज ते खूप टेस्टलेस होते असं मला वाटलं. आता आम्ही मुलांना घरी सोडलं आहे, म्हणजे आमच्या हॉटेलच्या रूमवर सोडलं आहे. आणि आता आम्ही आलो आहे बांगला स्ट्रीटला. सो बांगला स्ट्रीट हा पबिंग आणि नाईट लाईफसाठी फेमस आहे. इथे तुम्ही याल तेव्हा शक्यतो मुलांना बरोबर आणू नका. या रोडला रात्री 4 ते 5 वाजेपर्यंत पार्टी चालू असते, पूर्ण रात्रभर. इथे इंडियन फूडचे ऑप्शन्स पण बऱ्याच ठिकाणी आहेत. तुम्ही इथे बऱ्याच ठिकाणच्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता. पण आम्ही जनरली जेव्हा बाहेर येतो तेव्हा आम्ही त्या ठिकाणचं फूड ट्राय करतो. पण तिकडे फ्रॉग किंवा क्रॉकोडाईल वगैरे होते, ते माझी ट्राय करायची हिंमत पण नाही झाली.
माझी थायलंड सिरीज आहे नेक्स्ट येणारी, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय काय नवीन नवीन बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. टिल देन बाय.